पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती भारताच्या निर्यात आणि आयातीवरील संभाव्य परिणामाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज सर्व संबंधितांसोबत एक बैठक घेतली। या बैठकीत मंत्रालय प्रमुख लॉजिस्टिक्स आणि व्यापार सुविधा भागीदारांसोबत सल्लामसलत करण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं। व्यापारासंदर्भातील कामकाज सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारची सज्ज उपाययोजना या बैठकीमध्ये अधोरेखित करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आपल्या व्यापारी आणि निर्यातदारांसाठी स्थिर आणि प्रतिसादात्मक व्यापार वातावरण तयार करण्यासाठी, त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी तसंच कामकाज सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे, असंही गोयल म्हणाले। प्रभावी समन्वय, देखरेख आणि पाठपुराव्याच्या अनुषंगानं पुरवठा साखळी लवचिकतेसाठी आंतर मंत्रालयीन गट तयार करण्यात आला आहे। यामध्ये वित्तीय सेवा विभाग, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, जहाज बांधणी, बंदरं आणि जलमार्ग, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे सदस्य समाविष्ट आहेत।